केलेली ऑर्डर लेट डिलिव्हर होते कारण त्याला मोदी जबाबदार आहेत. लेट्स सी. तुम्ही 4-5 दिवसांपूर्वी काहीतरी ऑर्डर केलंय. ॲपवर ऑर्डर आउट फॉर डिलिव्हरी असेही दाखवतंय, पण ऑर्डर काही केल्या पोहोचतच नाहीये. तुम्ही हेल्पलाईन नंबरवर कॉल केलात, पेज रिफ्रेश केलं, तरी काहीही अपडेट नाही. हा प्रॉब्लेम जर तुम्ही फेस करत असाल तर तुम्ही एकटे नाही आहात, कारण ऑल ओव्हर इंडियाच डिलिव्हरीज लेट डिलिव्हर होत आहेत. भारताची डिलिव्हरी चेन ही डिस्टर्ब झालेली आहे आणि त्यातच आज स्विगी, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिटच्या डिलिव्हरी वर्कर्सने 5 तासांचा शटडाऊन घोषित केलेला आहे. आणि का ही परिस्थिती का उद्भवली आहे, लेट्स डिकोड. नीती आयोगाच्या अंदाजानुसार 2025 मध्ये भारतात जवळपास 1 कोटी गिग वर्कर्स आहेत. त्यापैकी जवळपास 60 लाख लोक ही डिलिव्हरी पार्टनर्स आहेत. झोमॅटो आणि स्विगी सारख्या प्रमुख डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्सकडे प्रत्येकी भारतभर 3 लाखांहून अधिक ऍक्टिव्ह डिलिव्हरी पार्टनर्स आहेत. ही तीच लोक आहेत जी 2 व्हीलरवर फिरतात, थर्मल बॅग्स गाडीला लावतात, ती सांभाळत उन्हात पावसात फिरतात, धडपडतात, लिफ्ट जिन्यांनी वरपर्यंत येतात, रस्ते चुकतात, पण तरी परत शोधतात आणि तुमचं पार्सल डिलिव्हर करतात. आणि या गिग वर्करसाठी बँगलोर, दिल्ली, चेन्नई, पुणे, मुंबई ही मोठी सेंटर्स आहेत. इथे लाखांमध्ये गिग वर्कर्स फूड, ग्रोसरी, ई कॉमर्स अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सच्या डिलिव्हरीसाठी काम करतात. आणि हा आकडा निश्चितच छोटा नाही आहे. ही अर्बन इंडियामधली एक मोठी वर्कफोर्स आहे. आणि ही का आणि किती महत्त्वाची आहे, तर यापूर्वी एकदा डिसेंबर 2025 मध्ये डिलिव्हरी वर्कर्सने मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन संप पुकारला होता. तेव्हा डिलिव्हरी साखळी ही 50 ते 60% इतक्या मोठ्या प्रमाणात डिस्टर्ब झाली होती. आणि त्याचा फटका पुणे, मुंबई, दिल्ली सारख्या मोठ्या शहरांना बसला होता. त्यामुळे आपणही या डिलिव्हरी पार्टनर्सवर आज इनडायरेक्टली मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहोत, हे इथे स्पष्ट होतं. पण आता पुन्हा ही साखळी डिस्टर्ब झाली आहे. डिलिव्हरीज उशिराने पोहोचतायत, त्यामुळे उद्योगांनाही याचा फटका बसतोय. पण आता ही डिलिव्हरी साखळी डिस्टर्ब का झाली आहे, यामागची कारणं काय आहेत, लेट्स सी. पहिलं आहे मतदान. आपल्याकडच्या डिलिव्हरी आणि लॉजिस्टिक वर्कफोर्समध्ये स्थलांतरित कामगार हे मोठ्या प्रमाणात काम करतात. हे वर्कर्स बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधनं पुणे, मुंबई, बँगलोर सारख्या शहरांमध्ये काम करण्यासाठी येतात. पण जेव्हा जेव्हा या राज्यांमध्ये निवडणुका जाहीर होतात तेव्हा तेव्हा हे स्थलांतरित कामगार त्यांच्या मूळ घरी परत जातात. आणि फक्त मतदानासाठी नाही, तर कुटुंबाला भेटायला, सुट्टीसाठी, जमिनीची काही राहिलेली पेंडिंग कामं असतील तर ती करायला आणि जेन्युअनली घरच्या गावाच्या जीवनाचा आनंद घ्यायला, जो त्यांना या सिमेंटच्या शहरांमध्ये मिळत नाही. आता यात चुकीचं काहीच नाहीये, त्याच्यात वावगंही काहीच नाहीये. आपणही ब्रेक घेतो, पेड लिव्ह, सिक लिव्ह, आपल्यालाही सगळं काही हवं असतं. त्यामुळे गिग वर्कर्सनीही सुट्टी घेतली तर त्यात काहीच वावगं नाही. मग याच्यात प्रॉब्लेम कुठे आहे, तर बिहार, पश्चिम बंगाल, आसामच्या निवडणुकांसाठी, मतदानासाठी घरी गेलेले वर्कर्स हे कामासाठी परत शहरांमध्ये आलेलेच नाहीये. त्यामुळे होतंय काय की वेअर हाऊसेस आणि डिस्ट्रीब्युशन हब्समध्ये मदतीला पुरेसे हातच नाहीयेत. माणसंच कमी झाल्यामुळे निम्म्या किंवा निम्म्याहून अधिक मॅनपॉवरमध्ये वेअर हाऊसेस रन होत आहेत. सुपरवायझरला एकट्यालाच 10 गोष्टींची डील करावं लागतंय, त्यामुळे ऑर्डर सॉर्टिंग करायला वेळ लागतोय. त्यामुळे ऑफकोर्स ऑर्डर डिस्पॅच व्हायलाही वेळ लागतोय आणि तुमचं पार्सल ऑर्डरच्या ढिगाऱ्यामध्ये पडून राहतंय. सो तुमच्या पार्सलबद्दल कोणी विसरलेलं नाहीये, तर ते वेळेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माणसंच पुरेशी नाहीये. आता मगाशी मी उदाहरण दिल्याप्रमाणे 2025 मध्ये सुद्धा डिलिव्हरी गिग वर्कर्सने संप केला होता, जो की एक प्लॅन्ड होता आणि त्याचा फटका आपल्या डिलिव्हरी चेनला चांगलाच बसला होता. पण आता घरी गेलेले वर्कर्स हे कोणतंही प्लॅनिंग करून गेलेले नाही, हे अनप्लॅन्ड आहे. याची कुठेही हेडलाईन नाही, जास्त चर्चा नाही, स्लो इफेक्टमध्ये हे सगळं होतंय. पण तुमची ऑर्डर मात्र लेट डिलिव्हर होतीये आणि ॲपकडून मात्र तुम्हाला सॉरी, क्षमस्व असे मेसेजेस येत आहेत. आता हे एवढंच कारण नाही, तर पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीही तुमची ऑर्डर लेट डिलिव्हर व्हायला कारणीभूत ठरत आहेत. पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नुकतीच पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये वाढ केलेली आहे. फूड, ग्रोसरी, ई कॉमर्सच्या डिलिव्हरीसाठी गिग वर्कर्स मोस्टली स्वतःच्या 2 व्हीलरवरती फिरतात आणि हा फ्युएल आणि मेंटेनन्सचा खर्च डिलिव्हरी पार्टनर्सच्या एकूण उत्पन्नापैकी ऑलरेडी 20 ते 32% ऑक्युपाय करतो. त्यामुळे बाईकवर फिरणाऱ्या वर्कर्ससाठी हे गणित बसवणं जरा अवघड जाते. आता याचा तुमच्या डिलिव्हरीजवर एक्झॅक्टली कसा परिणाम होतो,
तर रूट बॅचेस या अजून जास्त ऍक्टिव्ह होतात. म्हणजे काय, तर तुमच्या भागामध्ये 10 पार्सल्स घेऊन येणारी एक गाडी पाठवण्याऐवजी डिस्पॅचर काय करतो, 20 ते 25 ऑर्डर्स जमा होईपर्यंत तो थांबतो. म्हणजेच कमी फेऱ्या पण मार्जिन आणि नफा त्यातनं त्यांना जास्त मिळायची शक्यता असते. आणि त्यातही लांब पल्ल्याची जर डिलिव्हरी असेल, एका शहरातील हबमधून गोदामातून दुसऱ्या शहरातील केंद्रांपर्यंत माल पोहोचवण्यासाठी जास्त खर्च येतो. त्यामुळे हे ट्रान्सपोर्टेशन करणारे वाहतूकदार याच्यामध्ये वाटाघाटी निगोशिएशन करतात. त्यामुळे मालाच्या ट्रान्सपोर्टेशनचं वेळापत्रक हे बदललं जातं आणि या सगळ्यामुळे ही डिलिव्हरीची साखळी अजूनच ताणली जाते आणि तुमची डिलिव्हरी लेट होते. याचा सर्वाधिक फटका हा छोट्या उद्योजक व्यावसायिकांना बसतोय, कारण लास्ट माईल डिलिव्हरी इकोसिस्टीम ही मोठ्या प्रमाणावर लहान छोटे मोठे कंत्राटदार वैयक्तिक काही लोकांवरच अवलंबून असते. त्यामुळे जेव्हा इंधनाच्या किमतीत वाढ होते तेव्हा गिग वर्कर्सची आधीच कमी असलेली कमाई अजूनच कमी होते. डिलिव्हरी वर्कर्सच्या स्ट्रगलवर, त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नावर यापूर्वीही काही अभ्यास करण्यात आलेले आहेत, झालेले आहेत. त्यानुसार सर्वसाधारण परिस्थितीत सुद्धा ऑन अन ॲव्हरेज 43% डिलिव्हरी वर्कर्स हे महिन्याला 10,000पेक्षा कमी पैसे कमावतात. सो लास्टली, या सगळ्याकडे कसं बघायचं, तुमची त्यांची स्टोरी काय आहे, तर तुम्ही ऑर्डर केली आहे कारण तुम्हाला ती गोष्ट इव्हेंट पार्टीसाठी गिफ्ट म्हणून द्यायला हवी आहे. तुमच्यासाठी सुद्धा ती वस्तू लवकर येणं याच्यासाठी काहीतरी डेडलाईन आहे. पण प्रत्येक लेट डिलिव्हरी मागे काहीतरी ह्युमन अँगल, ह्युमन स्टोरी आहे. यामागे स्वतःच्या घरी मतदानासाठी गेलेला कामगार आहे आणि आता परत येण्यासाठी त्याला ट्रेनचं तिकीट परवडेल का याचा विचार तो करतोय. पेट्रोल डिझेलच्या किमती वाढलेल्या आहेत, त्यामुळे मला आता हे काम करणं परवडेल का, माझं गणित बसेल का याचाही विचार ते करतायत. वेअरहाऊस सुपरवायझर्स हे शिफ्ट भरण्यासाठी वर्कर्सना फोन करतायत, कॉल्सवर कॉल करतायत. 2025 मध्ये झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयने ऑन अन ॲव्हरेज एका तासाला फक्त 102 रुपये कमावले. आणि यातून जर आपण त्याचा इंधनाचा खर्च काढला तर त्याला हे पैशाचं गणित न सुटणार आहे. या वर्कर्सच्या मागे मोठी आर्थिक तरतूद कधीच नसते. त्यामुळे जसजसा खर्च वाढतो पण हातातच तेवढा पैसा पडत नसेल तर गिग वर्कर्स एक पाऊल मागे येतात किंवा ते काम तरी सोडतात. त्यामुळे चिडचिड न करता ही प्रक्रिया आणि त्यांचीही बाजू समजून घेणं आज आपल्या दृष्टीनेही महत्त्वाचं आहे. आता याच्यात आपल्याला काय करता येऊ शकतं, तर बिझनेसेस आणि लॉजिस्टिक प्लॅटफॉर्म्सने फक्त टेक्नॉलॉजी किंवा रूट ऑप्टिमायझेशनमध्ये इन्व्हेस्टमेंट न करता जे लोक याचं ट्रान्सपोर्टेशन करतायत त्याच्यातही सुलभीकरण आणण्यासाठी गुंतवणूक केली पाहिजे. नीती आयोगाच्या अंदाजानुसार आर्थिक वर्ष 2030 पर्यंत गिग वर्कर्सची संख्या 23.5 दशलक्षापर्यंत वाढेल. तर या वाढीची गती बघितली तर इथेही आर्थिक, सामाजिक आणि कार्यात्मक पायाभूत सुविधांची गरज मोठ्या प्रमाणात लागणार आहे. त्यामुळे या कामगारांनाही चांगला पगार, फिक्स्ड इन्कम, कामाचं एक वेळापत्रक आणि थोडासा पाठिंबा मिळणंही महत्त्वाचं आहे. अनेक उद्योजकांनी, व्यावसायिकांनी या समस्येवर भाष्य केलं आहे आणि ही प्रोसेस समजून घेण्याचं आवाहनही सोशल मीडिया थ्रू केलेलं आहे. त्यामुळे नेक्स्ट टाइम तुमची डिलिव्हरी जर उशिरा डिलिव्हर झाली तर डिलिव्हरी वर्कर्सवर चिडचिड न करता त्यांची चौकशी केली तर कदाचित त्यांनाही थोडंसं बरं वाटेल. आज इथेच थांबूया. तुमचा या बाबतीतला अनुभव कसा आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमचे व्हिडिओज तुमच्या फीडवर येण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सबस्क्राईब करा ऑड इव्हन.